आमच्या आत्तींना खाऊ वाटलेले इडली डोसे म्हणून आमच्या आत्तीने ना स्वतःच तयार पीठ केलं. आपल्यासारखं येवलं नाही हो, लय केलं. मग आज काय आमच्या घरात अख्खं हॉटेलच झालं. इडली डोसा चटणी सांबर उडीद वडे आणि उत्ताप्पा. ते इडली डोसा तशा प्रकारचंच केलं. म्हणजे दणकून हाणलं सगळ्यांनी. बच्चे लोकांची अशी पार्टीच झाली. असं काय तर करायचं म्हणलं ना, एवढा राडा एवढा पसारा आणि ती भांडी बाबा बो खायला लय भारी वाटतं. पण कराय गेल्यावर हो सांगत पण आपल्याला काय हो, आपण करायचं पण आणि खायचं पण. आताच्या लोकांना नुसतं इथं हॉटेलचं लागतंय, आपल्याला नाही. मला तर घरातच बनवून केलेलं आवडतं. रोज एक नवीन रेसिपी करायची आणि खायची, दुसऱ्याला पण घालायची, ती सवयच आहे मला. केलं तर एकच पीठ पण केले सगळे प्रकार. उडीद वडे फिसकटले जरा आमच्याकडनं, उडीद वडे झालेच नाही, ती भजीत झाली पण चविष्ट झालते. केलं सगळं आणि मग आम्ही खाल्लं. मस्त केलेले सगळे पदार्थ माझ्या सासूने मी खाल्ले आणि बसलो इथल्या तिथल्या गप्पा मारत. आज काय ब्लाऊज हे शिवायचं लय कटाळा आलता म्हणून आम्ही निवांत बसलेलो. कोणतर घरी यायचं म्हणलं ना की मग मागच्या कामाची एवढी गडबड की काय सुधरत नाही. आणि रुद्र माझा विनाकारण असा रडतोय की काय सांगायलाच नको. एकदाशी त्यांची मावशी आली, सारखे ते आत बाहेर करत होते. मावशीला बघून एवढा आनंद झालता. रेणू तर अशी दारातच येऊन थांबलेली. मावशी वरती आली की लगे मावशीला बघाय पळत तिच्या आधी खाली. मग मावशी काय घेऊन आलती तर त्यांची माव आलती घेऊन त्यांना मस्त रुद्रला गाड्या आणि रेणूला भूक. एवढी खुशी झालती तिला. मावशी यायचं म्हणलं की तिचा लय आनंद आणि सगळं भेटतं ना माव आल्यावर. तर मग सगळं घेऊन तिच्या आधीच ही आतमध्ये गेली. पप्पा जरा भाजीपाला थोडस स्वीटचं आणि जरा रुद्राची तब्येत खराब होती म्हणून नारळ पाणी आणलेले. घरात काही कांदे नव्हते ते पण घेऊन आलते. तर रुद्र होता आत्तींकडं, तो पण लगेच पप्पाच्या आवाजाने वरती आला. तर तो पण काय एवढा आनंदी होता माऊला बघून की तो पुरींसारखा लाजत बसला. मग असे रुद्राला गाडी आणलेली. मग तो त्याची गाडी घेऊन खेळत होता आणि रेणू तिची लुडच ते बुक्स घेऊन खेळत होती. दोघं जिकडच्या तिकडं खेळत बसलेले. म्हणजे आम्ही निवांत. ते रडायचे थांबले की घर एकदम शांत. मस्त त्यांच्या मावशी आलती म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मग आम्ही तोपर्यंत घेतलं इकडं जेवायला. जेवण वगैरे मस्त झालं. आजचा दिवस छान गेला. तर आजच्या दिवशी एवढंच मित्रांनो. नवीन आहे माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.